नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स या साईटवर चलन कसे काढावे की जे बँकेमध्ये चेकद्वारे भरायचे आहे। सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभाग या वेबसाईटवर जा। त्यानंतर ई टॅक्स पे ही टॅब दिसेल त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर अशी टॅब ओपन होईल। त्यामध्ये सर्वप्रथम आपला टॅन क्रमांक टाका। टॅन क्रमांक 2 वेळेस टाकायचा आहे। टॅन क्रमांक अचूक टाकणे गरजेचे आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्यावर आपल्याला एक OTP येईल। मोबाईल नंबर रजिस्टर असावा असं काही नाही, कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालेल। आपल्याला एक OTP येईल, तो OTP पुन्हा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर असं ओपन होईल। आपल्या शाळेचं नाव त्या ठिकाणी दिसेल। सर्वप्रथम असेसमेंट इयर निवडायचं आहे। त्यानंतर पहिल्या टॅबला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर काही कॉलम दिसतील, त्यामध्ये आपल्याला टॅक्स जो बसलेला आहे ती रक्कम आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। खाली कंटिन्यू करायचं आहे। त्यानंतर आपल्याला टॅक्स भरण्याचे या ठिकाणी मोड आहेत, त्या ठिकाणी काउंटर करायचं आहे। त्या ठिकाणी चेक निवडायचा आणि त्या ठिकाणी आपण ज्या बँकेत भरणार आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। अशा प्रकारे आपलं चलन ई चलन तयार होईल। हे घेऊन आपल्याला बँकेत चेक आणि याची प्रिंट आपल्याला जमा करायची आहे। डाउनलोड चलन या टॅबला क्लिक केल्यानंतर आपलं चलन डाउनलोड होईल। त्या ठिकाणची रक्कम आपली व्यवस्थित आहे का हे पाहून घ्यायची आहे आणि याला चेक जोडून आपल्याला या ठिकाणी सही करून बँकेमध्ये जमा करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।